चिक्कू या पोत्यावरती वरतो. तर आता मी आलोय आंब्याच्या शेतात ज्वारीकड. तर ज्वारीला पाणी चालू आहे. इथं कुठे गेला तर जरा बघतो कुठं कुठं भिजले. चप्पल इथेच काढून ठेवतो. इकडं आंब्याला तोर आलाय. तर तोराचा एक वेगळाच गोडसर थोडं छान वास येतो एकदा. आणि सगळ्या आंब्याला आलाय ना, त्याच्यामुळे आंब्याच्या झाडाच्या लांब असलं तरी ह्या शेतात आलं तरी वास येतोय. तर आता सगळे काहींना लवकर तोर आला होता, काहींना उशिरा आलाय, पण सगळ्यांना तोर आलाय. आता मी दारे बघतो, इकडं भिजलंय पण कुठं कोरडं राहिलंय काय. म्हणजे कसं आता जिथं कोरडं राहिलंय तिकडं पाणी लावायचंय. तर हे पण इकडं भिजलंय. हे पाणी असंच खाली चाललंय. तर आता खाली जाऊन बघतो कुठं भिजलंय. तर इकडं हे आंब्याची सावली पडते त्याच्यामुळे इथं ज्वारीच उगवल नाही जास्त. आणि जी उगवली ती पण छोटी छोटी अशी बारीकच राहिली, मोठी झाली नाही, ऊन भेटलं नाही त्याच्यामुळं. आणि जिकडे इथं आंब्याचं झाड ना तो ऊन भेटलंय तिथं चांगली वाढली. तर इथं वरतीच पाणी बदलतो. ठीक आहे, खाली पण गेले पाणी, तर इकडं वरून बदलतो. सगळं चिखल आणि राडाच. पेरूच्या झाडावरती आलोय. तर हे बघा इथं एकदम पिकलेला 100% पिकलेला पेरू आहे. एकदम पिवळा, एकदम मस्त आहे. आणि इकडे एक आहे, हा आधी खातो आणि नंतर तो खातो. सध्या लयच पेरू पिकलेत. तिकडं खाली 2-3 पिकलेत. इकडं वरती एक पिकला हा मोठा. हा आता थोडा रिकामा वेळ पण होता मला, तर त्याच्यामुळे आता चिक्कू काढून घेतो. चिक्कू पण काढायला आलेत मोठे मोठे. तर जेवढे मोठे चिक्कू आहेत तेवढे मी काढून घेतो. हे शिडी लावतो इथे चिक्कूच्या झाडाला आणि काढतो. खाली पडलेली गोळाकार पाटी घेतली आणि बकेट घेऊन मी वरती जातो. झाडावरती आलो आहे. तर बकेट इथं अडकवली आहे शिडीला. आणि जे मोठी चिक्कू आहेत हे असे, तर हे तोडून घेतो. तर ह्याला रुचिक भरपूर असतोय. आधी लांब लांबचे काढतो. तर हा बघा, हा तर किती मोठा आहे. आधी लांब लांबचे काढतो आणि मग नंतर जवळजवळचे काढतो. कारण की एक हाताने धरावं लागतं आणि दुसऱ्या हाताने तोडावं लागतं. आता वरती एकदम आलो आहे, एकदम स्लॅबच्या लेवलने आलो आहे. तर आधी वरचे पेरू काढतो. आणि पेरू नाही, चक्कू काढतो. तर चक्कू काय होतं, वरून टाकले ना खाली, तर ज्या जागेवर मार लागतो त्या जागेवर खराब होतात, पिकत नाहीत. म्हणजे बाजूची जागा पिकते पण ती मार लागलेली जागा पिकत नाही. त्याच्यामुळे खाली टाकत नाही. मी बकेट आणली वरती. तर हे जे लहान लहान आहेत ना, हे नाही घ्यायचे. बघ ह्याला रुची किती आहे. ह्याचे डाग पण भरपूर पडतात कपड्याला. आणि हे कपड्याला डाग पडतातच. आता हे पाण्याला लागलाय, हे माझं खाली पाय लागलं की लागतातच हे कपड्याला डाग. आणि हे बघून बघून घ्यायचे. म्हणजे ह्या दोन्हीमधून एकच आला काढायला, तर तो. आणि जो मोठा झालाय तो. तर ह्या झाडाला 2 मोठे फाटे आहेत, खालून मोठे फाटे आलेत. तर मी वरच्या फाट्यावरती, आणि तो पलीकडच्या बाजूला एक फाटा गेला मोठा. तर ह्याच्यावरची शिडी काढायची, खाली उतरायचं, मग पलीकडच्या ह्याला फांट्याला शिडी लावून त्याच्यावरती जायचं. खालून पण चढता येतं, परंतु मग हे शिडी लावली ना, बाकीच्या बाजूच्या फांट्याचे पण घेता येतात. आणि मेन खोडावरून वर आलं की मग बाजूचे घेता येत नाहीत, लांबच्या फांटीचे. त्याच्यामुळं इथे जवळच चिमणीचा खोप आहे, पण तो आता काही कामाचा नाही, चिमणी त्याच्यात येत नाही. आणि इथं एक हे पेरूचे येते मला सारखे चक्कू आहे.
मी बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की चिक्कू काढेल चिक्कू काढेल. हे बघा हा सगळ्यात मोठा चिक्कू आहे. तर मग आज टाईम होता तर म्हटलं आज काढूनच घ्यावात, नाही तर रोज उद्या उद्या करत असंच होईल. मधल्या बाजूला आलं ना तर बाहेरच्या साईडचे चिक्कू दिसत नाहीत. कोणी सांगायला असेल ना तर लय पटपट काढता येतात की आता मग हे असं करायचं, परत ते फाटामध्ये घ्यायचा. मग बाहेरून जर खालून कोणी सांगायला असेल ना तर मग त्याने सांगितलं त्या फांटीला जवळ करता येतं आहे. ह्याच्यातलं एक पाखराने खाल्लेला आहे, पण तो घेतच नाही मी, तो पाखराच राहून देतो. आणि जे हे लहान आहेत तर हे आणखीन 15-20 दिवसांनी काढायला येतात. आणि हे सगळे काढून झाले की मग परत चिक्कूला नवीन कळ्या येतात. बकेट अर्ध्याच्या वरती भरली आहे. आता खाली 2-4 पडलेत ते गोळा करतो आणि खाली उभं राहून जे घेता येतात मोठाले ते घेतो. आणि पलीकडच्या फाट्याचे आणखीन 4-5 दिवसांनी काढायचे. म्हणजे एकदमच पिकले ना तर मग एकदम खाणं होत नाही एवढं, तर त्याच्यामुळं मग 4-5 दिवसांनी राहिलेले मोठे काढायचे आणि जे छोटेले नंतर जसे येतील तसे काढायचे. तर मी आता खाली उतरतो आणि बकेट खाली घेतो. बकेटमध्ये पाणी सोडले. चिक्कूंची जी वरची साल आहे ना, हे माझ्या बोटाला लागले थोडंसं, तर हे धुवून काढायचं एकदा. ह्यांना थोडंसं उभीला ठेवायचं गरमीला घरात. 5-6 दिवसात पिकतात. हे बघा ही साल ही धुतल्यानंतर ह्याच्यात पाणी सोडायचं. पाण्यात भरल्यानंतर हे थोडं असं हलवायचे, काढायचे. मग ही वरची साल ही निघून जाते. नंतर ह्यांना पिकायला ठेवायचं. हे मुंगूस सारखं घरापाशी येतं. तर बघा गेलं आता चिक्कूचं झाडकडे जाईल. पळकी ह्यांचा आहे ना दुपारचा आराम चालू आहे. सगळे बसलेत, उठले. आता 3:30 वाजलेत. तर यांच्या एकदा जागा बदलून घेतो. गंगा पण बसलेले, उठले, सगळे बसले होते. तर इकडं ही गंगा इकडे, ही पण आत्ताच उठली. सगळे सावली बघून बसले झाडाच्या तिरकं. देवशेल तर कुठेही बसलं तरी सावलीच आहे. त्यांच्या आता जागा बदलून घेतो एकदा. त्यांच्या जागा बदलल्यात. अगोदर ह्यांना जिथं बांधलं होतं ना तिथंच थोडंसं आजूबाजूला बांधलंय जागा बघून. आणि ही इकडं शुभश्री, माडी शुभश्रीच्या पलीकडे आहे आणि देवशेनी राणीच्या पलीकडे आहे. ठीक आहे, थोडं थोडं गवत आहे तेच खात आहेत. ज्वारी ही झाले सगळं भिजून. इकडं भिजलेलंच हे सगळं. आणि हे भिजत भिजत आले ह्या बोरीपर्यंत. तर इथं पाणी साचलेलं आहे. तर हे आत्ता भिजून झालंय, थोडा वेळ झालं. या बोरीचे बोरं घेतलेत. आता खालच्या बोरीकडे जातो. आता या मोठ्या बोरीचे पण बोरं खाल्लेत. आता मी जातो घरी. याच्या खाली जास्त बोरं पडलेले असतात पिकलेले. आता मी गवत आणायला चाललोय आणि आपल्या ज्वारीचे सगळ्या कणसं निसरलेले दिसत आहेत.
तर अशी आता गवत कापलेलं होतं तर गवत गाडीत भरलंय मी आणि आता टाईम रोजचाच झाला आहे दिवस मावळायचा. दिवस मावळ्याला नाही आणखीन. आणि इकडं बागात जनावर आहेत तर त्याच्यातले 4 जनावर भैया घेऊन गेलाय, किलरी वृंदा आणि राणी देवशेनी. बाकीचे 3 मी बैलगाडी सोडतो आणि राहिलेले 3 जनावर न्यायला येतो. तर बैल थांबतच ना सारखं गाडी पाठीमागे ढकलतोय. तर आता जातो बैलगाडी घरी घेऊन. जे काय भैया नेल्यात तर ह्या 3 राहिल्यात तर त्या मी न्यायला आलोय. असं ढिल्लं नाही करत. अरे इथलं गवत खायचं राहिलं होतं काय. आणि शुभश्री थांबणार सर पलीकड. विजेच राहिला होता पाणी पाजायचा, तो बोरपाशी बांधला होता तिकडं. तर आता सगळे कामं झालेत, फक्त विजेला बांधायचं आणि आता झाले का. भैया दूध काढतच असेल आणि आता अंधार पडायला सुरुवात झाली. चांगली तहान लागली. तर थंडी पडायला पण सुरुवात झाली. थोडं लवकर आणलं असतं तर जास्त पाणी पिला असता. माझ्या लक्षातच नाही त्याला थोडं लवकर आणायचं. कसं एकदम सगळे हाडकं वगैरे दिसतात त्याचे. हे आता आहे तूप काढी ती संध्याकाळी. आणि इकडं कढी बनवली. आता चक्कू या पोत्यावरती वरतो. आणि ह्याच्यावरती हे पोते टाकतो.